पण मग आतापर्यंतचे जे रिलेशन्स आहेत ते कसे काय टिकले? तर हे जे आहे ना लोअर आई ग्रेड वडील किंवा आजी आजोबा आपण आतापर्यंत जे काही पाहत आलोय ते रिलेशन कसे टिकले? जुन्या काळच्या रिलेशनशिपमध्ये पती पत्नीच्या आयुष्यात पती आणि पत्नी हे एकमेकाच्या आयुष्यात 10-12% वर त्यांचं प्रपोर्शनच नव्हतं. आता इमॅजिन करा माझ्या आयुष्यातल्या रिलेशनशिप जे जसं मी चौकटीच्या आत येतो 100% रिलेशनशिप इनिशियल फेजमध्ये मूलबाळ व्हायच्या आधीचं म्हणतोय मी, आणि मूलबाळ झाल्यानंतरही मेजॉरिटी रिलेशनशिप काय स्पाऊस सोबतच आहे. म्हणजे काय, तुम्ही तुमची सगळ्या प्रकारची इमोशनल बॉम्बिंग एकाच माणसाकडे टाकणार आणि तुम्ही सगळ्या प्रकारच्या इमोशनला सपोर्ट एकाच माणसाकडनं अपेक्षा करणार. कसं शक्य आहे? एक मुलगी लग्न होऊन एका जुन्या पद्धतीची जे टिकलीत म्हणतोय ना आपण त्याची, ती मुलगी होऊन लग्न होऊन एका घरात आली, तिला रडावं असं वाटतंय, तिच्याकडे 4 माणसं आहेत ज्याच्याकडे जाऊन ती रडू शकते. तिला एक्सप्रेस व्हावं वाटते, तिच्याकडे खूप सारी माणसं आहेत, तिला मोठी लोक पाहिजे, छोटी पाहिजे. अच्छा, पुढच्या जबाबदाऱ्या ज्या काही तिच्यावर येऊन पडणार आहेत, इनिशियल इंटर्नशिप म्हणूयात, आणि पुढच्या पण त्या काही जबाबदाऱ्या तिच्यावर येऊन पडणार आहेत, त्याच्यासाठी तिला ऑलरेडी इन हाऊस ट्रेनिंग पण उपलब्ध आहे, सपोर्ट सिस्टीम पण उपलब्ध आहे. आता काय, मला रडावंसं वाटतं किंवा मला व्यक्त व्हायचं, मी वाट पाहते, तो ऑफिसमधनं येईल मी व्यक्त होईल, तो ऑफिसमधनं येईल मी व्यक्त होईल, तो आला, तो थकलेला, तो हे झाला, तो म्हणते यार चहा दे ना. आता हिची अपेक्षा काय, माझा चेहरा बघून त्याने समजून घ्यावं मी दिवसभर उदास आहे. त्याची अपेक्षा काय, अरे मी थकून आलोय. का? सिंगल इमोशनल ड्रेनेज हा फार मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आता. आणि मग काय होतं, माणूस हा ड्रेन जर पटकन क्लिअर नाही करता आला तर तो दुसरा ड्रेन शोधतो. हेल्दी ड्रेनेज सिस्टीम अवेलेबल नाही आहे आता. का? व्हिडिओ ॲक्सेस खूप आहे, रात्री अपरात्री कोणीही कोणाच्या बेडरूममध्ये एंट्री करून त्याला बघूही शकतो, त्याच्याशी गप्पा पण मारू शकतो. त्यामुळे बाउंड्रीज ज्या आहेत ना त्यांच्यासोबत फ्लर्टिंग वाढलेलं आहे. तर ही एक अशी ज्याला म्हणतो ना जुनी आणि नवीन सिस्टीम, यामध्ये हा बदल आहे.